नमस्कार. आज 16 जानेवारी 2025 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा दिवस आपण पॉझिटिव्ह गोष्टींनी सुरुवात करणार आहोत. तर पहा, इस्रायल हमास रीच डील ऑन सीज फायर रिलीज ऑफ हॉस्टेजेस. ही आजच्या दिवसाची एकदम पॉझिटिव्ह न्यूज आहे. म्हणजे वॉर आता सीज फायरवरती येऊन खत्म झालेला आहे व हॉस्टेजेसला सोडण्यात येत आहे. ओके, नेक्स्ट न्यूज आहे 3 वॉरशिप जॉईन्स नेव्ही. PM सेज इंडिया की टू ग्लोबल सिक्युरिटी. 3 जे वॉरशिप्स आहेत त्यांची नावं आपण नेक्स्ट लोकसत्ता वृत्तपत्रमध्ये पाहणार आहोत. या 2 पॉझिटिव्ह न्यूज होत्या. त्याच्यानंतर आपण जाऊयात लोकसत्ताला. आता लोकसत्तापासून आज सुरुवात काय केलं नाही तर पहा, आजच्या लोकसत्ताचं जे फ्रंट पेज आहे तेच गायब आहे. ओके, 8च्या नंतर हे डाउनलोड झालं मला पहा, तरी देखील फ्रंट पेजच गायब आहे. ठीक आहे, होत असतं. म्हणजे लोकसत्ता माहिती नाही काय इश्यू झालेला आहे लोकसत्तासोबत. म्हणजे खूप पुअर सर्व्हिस सध्याला देत आहे पहा लोकसत्ता. व पहा, मी त्यांना ईमेल करून पण थकलेलो आहे शेवटी. ओके, त्यामुळे जसं येत आहे किंवा ज्या पद्धतीने येत आहे तेच योग्य म्हणून मी आता पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. चालेल, चला. यंदा गहू मुबलक, देशात उच्चांकी लागवड, रब्बी पेरण्या 632 लाख हेक्टरवर पोषक वातावरणाचा परिणाम. गुड. नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना चित्रांचा साज, वारली विपश्यना आणि शेती संबंधित चित्रांचा समावेश. आता पहा, बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये काय आहे तर समृद्धी महामार्ग तर आपल्याला माहितीच आहे, ट्रान्सपोर्टेशन किंवा दळणवळणासाठी त्याचं यूज आहे. पण आर्ट अँड कल्चरसाठी वारली विपश्यना आणि शेती वारली तरी तुम्हाला वारली पेंटिंग जे आहे त्या प्लीज लक्षात ठेवायचं आहे. राज्यसेवेची तयारी करत आहात ना, त्यामुळे बॅकवर्ड लँग्वेजेसमध्ये वारली पेंटिंग्सबद्दल थोडंसं माहिती असणं खूप गरजेचे आहे. ओके, त्याच्यानंतर परत एकदा इथे पाहूयात आपण रबी आणि खरीप हंगामाच्या पेरण्या, त्यानंतर त्यातील पिके याबद्दलची माहिती प्लीज लक्षात ठेवा. लास्ट इयर आय थिंक 8 प्रश्न UPSCने त्याबद्दल विचारलेले आहेत. म्हणजे प्रिव्हियस 10 इयर्सचं जर तुम्ही ॲनालिसिस केलात तर. ओके, त्यामुळे प्लीज रब्बी आणि खरीप हंगाम यामधील पेरण्या, त्यानंतर त्यामध्ये कोणती पिकं घेतली जातात या संपूर्ण न्यूजचं तुम्हाला या संपूर्ण पिकांचं नॉलेज तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. UPSC यावरून प्रश्न विचारू शकते. त्यानंतर पेज 3 वरती पहा, लाडकी बहीण महिला सशक्तीकरणासाठी राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर. सर्वांना माहिती आहे पहा, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना जाहीर झाली ना, त्यानंतर लगेच राजकीय हेतू आहे असं स्पष्ट चित्र तिथं दिसत होतं. ओके, त्याच अनुषंगाने बॉम्बे हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल झाली होती. मग बॉम्बे हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाल्यानंतर अगदीच महाराष्ट्र शासनाला या संदर्भात विचारण्यात आलं. मग महाराष्ट्र शासनाने उत्तर काय दिलेलं आहे पहा, की लाडकी बहीण जी योजना आहे ना ती महिला सशक्तीकरणासाठी आहे, ज्यामुळे अगदी ज्या महिलांचं उत्पन्न अत्यल्प आहे त्या महिलांनाच आम्ही या योजनेचा लाभ देत आहोत. त्यानंतर या योजनेचा राजकीय हेतू काहीही नाही असं काल राज्य शासनाने उच्च न्यायालयामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता तुम्हाला महिला सशक्तीकरणासंदर्भात जर एखादा प्रश्न विचारण्यात आला तर तुम्ही नक्कीच लाडकी बहीण योजनेचं तिथं नाव घेऊ शकता. ओके, तर हे प्लीज न्यूज तुम्हाला लक्षात ठेवायची आहे किंवा ही योजना पण लक्षात ठेवा. परीक्षेला विचारण्याचे पण जास्त चान्सेस आहेत, सरळ सेवेला वगैरे येऊ शकतील. त्याच्यानंतर चीन सीमेवर परिस्थिती स्थिर, लष्कर प्रमुखांचे प्रतिपादन, जम्मू काश्मीरमधील परिस्थितीही सुधारणा. गुड. त्यानंतर जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं नाव प्लीज लक्षात ठेवा. आर्मी चीफ कोण आहेत सध्याला असा प्रश्न सरळ सेवा किंवा कंबाईन परीक्षेला डायरेक्टली विचारण्यात येतो. त्यासोबतच पहा, महिलांना अधिकाधिक संधी देण्यात येत आहे आर्मीमध्ये. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. वुमन एम्पॉवरमेंटमधील जर एस्से जर लिहायचं म्हटलं तर पहा, आजच 2 तुम्हाला मिळालेले आहेत पॉईंट. त्याच्यानंतर आणखीन एक आहे पहा, स्टार्टअपबद्दलची पण पॉईंट आहे. एकच मिनिट. हा इथे पहा, 48% ऑफ स्टार्टअप्स नाऊ हॅव ॲटलिस्ट 1 वुमन डायरेक्टर. यावरून काय समजतं आपला तर वुमन एम्पॉवरमेंट आपल्या देशामध्ये अगदीच चांगल्या पद्धतीने चालू आहे. ओके, तर प्लीज ही आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 48% स्टार्टअपमध्ये ना एक तरी महिला डायरेक्टर आज घडीला आहे उपस्थित. ओके, प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. वुमन एम्पॉवरमेंटचा जो एस्से आहे ना तुम्ही आजच्या आज लिहू शकता नक्कीच. ओके, मी तुम्हाला आकडेवारी दिलेली आहे. त्यानंतर अगदी तुम्ही आणखीन काही रिसर्च करून तुम्ही लिहू शकता आजचं जे वुमन एम्पॉवरमेंटबद्दलचा एस्से. व मी म्हटलं ना, हे जे मी तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल देत आहे ना ते प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. आता इथे पहा, महिलांना अधिकाधिक संधी कशा पद्धतीने देण्यात येत आहेत तर लष्करात महिलांना अधिकाधिक संधी देण्यात येत आहेत. आता लष्करात महिला केवळ अधिकारी म्हणूनच नाही तर अग्निवीर सैनिक म्हणून देखील दाखल होत आहेत. ओके, त्यामुळे हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा की वुमन एम्पॉवरमेंटसाठी आपल्या देशभरामध्ये काय काय योजना चालू आहेत किंवा त्याचं फल काय काय मिळालं हे तुम्ही लक्षात ठेवू शकता नक्कीच. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे दुसरी न्यूज दिसत नाही आहे पहा, वृत्त वाळवंट सुफलाम करण्यासाठी या न्यूज मी स्किप करत आहे. खरं पाहिलं तर जिओग्राफी ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांसाठी कुतूहल त्यांनी वाचून घेऊ शकता, पण सर्वांसाठी नाही आहे. त्यानंतर कूचबिहार. आता पहा, याच्यापूर्वी काय व्हायचं पहा, जातीचं राजकारण केलं जायचं.
बरोबर. पण मी ज्यावेळेस इलेक्शन चालू होते ना, त्यामध्ये म्हटलेलं होतं पॉझिटिव्हली लिहायचं जर झालं तर तुम्ही लिहायचं होतं तिथं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जातीचं राजकारण चालत नाही. ओके, त्यासाठी मी आकडेवारी पण स्पष्टरित्या केलेली होती. पण आज आपण त्याच आर्टिकलला काउंटर करणार आहोत. आज निगेटिव्ह बाते बोलणार आहोत. प्लीज रेग्युलर राहा. तुम्ही पहा, मी केव्हाचं पण तुम्हाला केव्हा लिंकेजेस वगैरे करून देऊ शकतो. आता 2 महिन्यापूर्वीचा आहे तिला बॅकवर्ड लिंकेजेस, तर आज घडीला आपण त्याचं काउंटर आर्ग्युमेंट पाहणार आहोत. शक्य झालं तर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ माझं पाहून घ्या. जर मला मिळालं तर मी नक्कीच तुम्हाला आपलं परत एकदा सेपरेट व्हिडिओ करून ते तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर पहा, आपण पाहिलं होतं ना की जातीचं राजकारण महाराष्ट्रात चालत नाही. पण आता पहा, एक स्टेप आपण आगे गेलेले आहोत. हे आपलं इथं बेसिकली स्पष्ट करायचं आहे. पूर्वी जातीचं राजकारण चालायचं, बरोबर. मग जातीच्या राजकारणावरून आपण कुठे गेलो? धर्माच्या राजकारणावरती गेलो. धर्माच्या राजकारणावरून आपण आता कुठे गेले आहोत? अगदीच पहा, प्रशासनात आपण जात आणलेली आहे. आता हे कशावरून स्पष्ट होत आहे? तर अगदीच वाल्मिक कराड प्रकरण. ओके, त्यामध्ये जे SIT बनवण्यात आलेली होती, त्या SITमध्ये त्यांचेच मित्रमंडळ अगदी त्यांना तिथं SITमध्ये स्थापन वगैरे करतेवेळी त्यांनी दिलेलं होतं. मग विरोधकांनी त्यांची कास्ट काढून लक्ष केलं त्यांना की याच कास्टची व्यक्ती त्या SITमध्ये स्थापन झाले आहेत. त्यामुळे पहा, मुख्यमंत्र्यांना ती SIT बरखास्त करावी लागली व नव्याने SIT तिथं स्थापन करावी लागली. मग याचा परिणाम काय होत आहे? पहा, महाराष्ट्र जो पुरोगामी आपण ओळखत होतो ना, तो जाती बेस्ड राजकारण होतं की काय, किंवा बिहारकडे आपली आगीकूच होत आहे, हे आपल्या या गोष्टीतून स्पष्ट होतं. पहा, व अगदीच SIT का बरखास्त करण्यात आली? मग त्यामागची जर विरोधकांनी तसा आरोप केला तर कदाचित ते आरोप योग्य असतील असं आपलं इथं बेसिकली वाव आहे. पहा, आज घडीला जर तुम्ही पाहिला ना, तर त्यामुळे इथं पण म्हटलेलं आहे. पहा, पण मूर्खपणाच्या निचांकास अंत नसतो हे लक्षात घेऊन या राज्यातील शहाण्यांनी वेळीच सावध व्हावे, अन्यथा आपले बिहारच्या दिशेने सुरू असलेले कूच असेच सुरू राहील. हे मग त्यामुळेच त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे एकंदरीत काय, एक व्यसन टाळण्यासाठी दुसऱ्याचा आधार घ्यावा, तसंच याचंही व्यसन आहे. कारण पूर्वी आपण जातीच्या राजकारणापासून धर्माच्या राजकारणात गेलो व धर्माच्या राजकारणापासून आता काय प्रशासनात पण आपण जात आणत आहोत. व जर प्रशासनात जर जात येत असेल तर पहा, अगदी हे आपल्या राज्याचं खूप दुर्दैव आहे. आता पहा, मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथं समजावून सांगत नाही किंवा म्हणजे पब्लिक प्लॅटफॉर्मवरती आपण तसं बोलू शकत नाही. मी याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण म्हटलेलं आहे. पण मी तर हायलाईट केलेलं आहे व टेलिग्रामला आजची PDF मी ऑलरेडी पाठवलेली आहे. तर प्लीज हा आर्टिकल तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता पहा, इंटरनल सिक्युरिटी असेल किंवा इंडियन सोसायटी असेल, या दोन्ही घटकांसाठी हा आर्टिकल खूप महत्त्वाचा आहे. आपल्या देशामध्ये अंतर्गत धोके कोणते कोणते आहेत किंवा आपल्या देशातील एकतेला तडा जाणारे धोके कोणते कोणते आहेत, तर हेच आहे संप्रदायवाद, ओके, जातीवाद. या गोष्टींना थोडंसं तुम्हाला लिहिता येणं गरजेचं आहे. त्यानिमित्ताने हा आर्टिकल प्लीज सर्वांनी वाचून घ्या. चालेल. त्याच्यानंतर पुढे चीन अमेरिका संबंध आणखी बिघडणार. ओके, आता याचं जे प्रेडिक्शन आहे ना, ते आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी केलेलं आहे. पहा, ओके, त्यामुळे मला नाही वाटत की तुम्हाला आता माहिती नसेल की चीन अमेरिका संबंध बिघडतील किंवा नाही बिघडतील. त्यामुळे लेखकांनी पण तेच दिलेलं आहे व मी याच्या पूर्वीच्या जे लेक्चरमध्ये म्हटलं ना, तेच यांनी पण दिलेलं आहे. पण याच्यामध्ये एक स्टेप पुढे गेल्यानंतर काय म्हणत आहेत पहा लेखक, की चायनाचे जे वृत्तपत्र आहेत ना, तिथे आता अमेरिकेशी जुळवून घेणारे बातम्या येत आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह लिहिणं जात आहे चायनामध्ये. ओके, जसं की पहा, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि त्यांच्या पत्नी पेंग लियुआन, ओके, एका सरकारी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत होत्या. त्या दरम्यान त्यांनी संदेशात काय म्हटलं पहा, की दुसऱ्या महायुद्धादरम्यान चीन आणि अमेरिका शांतता आणि न्यायासाठी एकत्र लढले आहेत. ओके, म्हणजे अगदी एक कुतूहल आहे किंवा एक हास्यास्पद विधान आहे. कारण चायना आणि अमेरिका हे दोघंजण एकत्र, ठीक आहे, मान्य करूयात, आम्ही त्यांचं स्टेटमेंट मान्य करत आहोत की त्यांनी शांततेसाठी लढा दिला किंवा म्हणजे त्यांनी काहीच केलं नाही, हे त्यांच्यासाठी बरं होतं असं त्यांनी म्हटलं. पण ठीक आहे, मी मान्य करतोय. पण पहा, अगदीच जर अशा पद्धतीचे स्टेटमेंट येत असतील राष्ट्राध्यक्षाकडून तर कशामुळे येत येईल ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. कारण पहा, डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येणार आहेत व डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर अगदी 4 दिवस राहिले आहेत. पहा, त्यांनी सत्तेत आल्यानंतर चायनावरती म्हणजे सत्तेतून जात असताना 2020मध्ये तुम्ही आठवा, सत्तेतून जात असताना त्यांनी चायनावरती भरपूर तडाडून टीका केली होती किंवा त्यांच्यावरती सँक्शन लावण्यात आलेले होते व हुवावी जी त्यांची कंपनी होती त्याला त्यांनी बंदच करून टाकण्याचा प्रकार त्यांनी अमेरिकेत केलेला होता. मग त्याच धर्तीवर परत एकदा जर डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले तर एक मोठी बाजारपेठ चायना अमेरिकेसंबंधी गमावू शकतो. या निमित्ताने चायना आता नमतं घेण्याचा तिथं बेसिकली प्रयत्न करत आहे. ओके, व त्याचा परिणाम काय होईल यासाठी त्यांनी पहा, भारतासोबत पण जे गलवान व्हॅलीचं सीन आहे किंवा म्हणजे अगदीच अरुणाचल प्रदेशचा
जो एरिया आहे त्याबद्दल आता तो सध्याला विधाने करत नाही आहे. त्यानंतर पहा तुम्ही तिबेटमध्ये जो डॅम बनत आहे, ओके, त्या डॅमबद्दल पण त्यांनी भारताला काळजी करण्याचं काहीही गरज नाही असं त्यांनी तिथं विधान दिलेलं होतं. म्हणजे भारताने फक्त एक स्टेटमेंट जारी केलं, त्याचं उत्तर पण चायनाने लगे दिलं. म्हणजे याच्यापूर्वी असं व्हायचं नाही, भारताला त्यांनी सिरियस वगैरे कधी घेतलं नाही. पण आता काय होणार आहे पहा, डोनाल्ड ट्रम्प यांनी जर चायनावरती जर निर्बंध टाकले ना, तर ते डम्पिंग कुठं करू शकतं, तर अगदीच भारतामध्ये डम्पिंग करू शकतं. व याचं बेस्ट उदाहरण मी आजच्याच लेक्चरमध्ये देणार आहे तुम्हाला. एकच मिनिट द्या. आता इथे पहा तुम्ही, नायलॉन मांजामुळे मांजाची गळ्यावर संक्रांत, पोलीस उपनिरीक्षक जखमी. व तुम्ही इंस्टाग्रामवरती जर रील स्क्रॉल करत असाल तर भरपूर अशा केसेस येत आहेत. ओके, म्हणजे मांजामुळे जे बर्ड्स आहेत त्यांचे पण तिथे जखमा त्यांना पण झालेले आहेत. मग हे का होत आहे? मांजा कुठून आला पहा. आपल्या देशामध्ये मांजाला बंदी आहे, किंवा तुम्ही फ्लिपकार्ट असू द्या किंवा अमेझॉन असू द्या, यांच्यावरती पण लास्ट इयरलाच त्यांनी तशा पद्धतीने सर्जिकल स्ट्राईक केलेली होती पहा. म्हणजे अगदी मांजाला आपल्या देशामध्ये बंदी आहे, बरोबर. पण मांजा कुठून आला, कुठून मग? ओके, तर मांजा कुठून येत आहे? चायनामधून डम्पिंग केली जात आहे. मग याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण मी म्हटले ना, दिवाळी असू द्या किंवा अगदी कोणतंही सण असू द्या पहा, आपलं उत्सव असू द्या, त्याच्यावरती चायनाने ऑलरेडी रिसर्च करून ठेवलेली आहे. ओके, असंच कोणीही आपल्या देशामध्ये डम्पिंग करू शकत नाही पहा. त्यांनी आपलं डाटा अनालिसिस ऑलरेडी केलेलं आहे, आणि ते कशामुळे केलेलं आहे? थँक्स टू मोबाईल फोन. ओके, आपण अगदीच पहा, कोणतंही हे झालं म्हणजे एखादा उत्सव साजरा करत असतो ना, याच्या पूर्वीपासूनच 2016-17 पासूनच पहा आपण फोटो पिक पाठवत आहोत. आय थिंक याचं उदाहरण ना आपण एका लेक्चरमध्ये बेस्ट पद्धतीने घेतलेलं आहे पहा. मला जर शक्य झालं ना तर ते मी व्हिडिओ परत एकदा अपलोड करेन. त्यामुळे म्हणतो प्लीज रेग्युलर राहा, कारण ते उदाहरण मी परत परत सांगू शकत नाही तुम्हाला. दिवाळीचं उदाहरण घेतलं होतं पहा, मी एक पीक काढली जाते व ती तिथं गेल्यानंतर ना त्यांनी आपल्या हाराचं वगैरे तसं डेटा अनालिसिस केलं. अगदी त्याच धर्तीवर पहा, मकर संक्रांतीला आपण काय करतो, पतंग वगैरे उडतो, हे त्यांना लगेच लक्षात आलं व त्यांनी काय केले, मांजा तिथं तयार केला त्यांनी. ओके, व मांजाची डम्पिंग चालू झाली. ओके, कारण भारत देशामध्ये असे इलिगल गोष्टी आहेत व त्याला आपण बंदी घातलेली आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये मांजा आपण बनवू शकत नाही, नायलॉनचा मांजा आपण बनवू शकत नाही. मग तो आला कुठून? व अगदी PSIचा गळा तिथं कापला गेला ना. मग असं कसं झालं? तर अगदीच याचं नेमकं कारण आहे, डम्पिंग केली गेलेली आहे. कुठून? तर चायनामधून. मग याच्या पूर्वीच्या लेक्चर्स तुम्ही आठवा व त्याला लिंक करण्याचा प्रयत्न करा. मग चायनाला भारत एक मोठी बाजारपेठ आहे व अमेरिका नाही ना, तर मग पहा त्यांनी अगदीच उत्पादन जास्त करतील. ओके, चायनाचे मोबाईल फोन्स असू द्या किंवा काही पण असू द्यात, मग ते उत्पादन तिथं करतील. पण ते जनता तेथील घेऊ शकेल का? तर अफोर्ड करू म्हणजे अगदी तेथील जनता तशा पद्धतीने अगदीच पहा हे आहे, म्हणजे अवेअर आहे की ही थिंग्स आपल्यासाठी नाही आहेत म्हणून. पण भारतामध्ये तसं आहे का? एक मोबाईल फोन आल्यानंतर लगेच दुसरा पण मोबाईल येतो. ओके, मग यासाठी त्यांना एक बेस्ट डम्पिंग ग्राउंड भेटलेला आहे किंवा एक बेस्ट बाजारपेठ आहे भारत. ओके, मग त्यासाठीच डम्पिंग करण्यासाठी भारताचा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. व परत एकदा भारतासोबत त्यांची मिठास सध्याला चालू आहे का? तर डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येत आहेत म्हणून. ओके, तर हे आहेत त्याचे बॅकवर्ड लिंकेजेस. त्यामुळे चायना आणि अमेरिकेचे संबंध बिघडणार आहेत हे तर नक्की आहे पहा, शाश्वत सत्य आहे. ओके, पाहूयात आता डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर काय काय तिथं घडामोडी होतील. डन. त्याच्यानंतर 15 जानेवारी हा खरा तर लष्कर दिन आहे, परंतु काल चर्चा झाली नौदलाची. ओके, का नौदलाची चर्चा झाली? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही भारतीय बनावटीच्या म्हणजे 75% भारतीय बनावटीच्या तिन्ही वॉरशिप्स इंडियन नेव्हीला त्यांनी राष्ट्रार्पण केलं. ओके, त्यामध्ये पहा INS निलगिरी ही फ्रिगेट छोटी युद्धनौका आहे. त्यानंतर INS सुरत ही विनाशिका आहे, आणि INS वागशीर ही पाणबुडी आहे. असे तिन्ही या युद्धनौका प्लीज लक्षात ठेवायचा आहे. INS निलगिरी, INS सुरत आणि INS वागशीर. आता हे जे हायलाइटेड पार्ट आहे ना ते आपल्या PDF मध्ये तुम्हाला मिळून जाईल, तर प्लीज हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कंबाईन. त्यानंतर सरळ सेवा परीक्षांना हा प्रश्न विचारला जाण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतर जे विद्यार्थी पोलीस भरती म्हणत होते ना त्यामध्ये पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, नुकतंच पंतप्रधान मोदी यांनी तिन्ही राष्ट्रार्पण केलेलं आहे तिन्ही युद्धनौकांचं. तर त्या कोणत्या आहेत युद्धनौका? तर हे पहा. ओके, व परीक्षेला खाली वरीलपैकी सर्व असा पण उत्तर तिथं पर्याय असू शकतो. त्यामुळे हे 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. सोयाबीन खरेदीची उद्दिष्टपूर्ती का नाही? आता सोयाबीन आणि कापूसला भाव का लागत नाही हा माझा तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ पाहून घ्या प्लीज. ओके, त्यामध्ये मी अगदी डिटेलमध्ये गेलेला आहे. ओके, आता अगदी पहा इथे फक्त त्यांनी विश्लेषण दिलं आहे, परंतु एवढं डीपमध्ये नाही आहे व परत मी तोच टॉपिक तिथं घेत नाही आहे. ओके, त्यामुळे या न्यूजसाठी प्लीज माझं बॅकवर्ड व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, किंवा जर शक्य झालं ना मी जे बोलत आहे व्हिडिओ, आता तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या वगैरे, मी शक्य झालं तर ते मी परत एकदा रिअपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेन. कारण हे असे इश्यू आहेत ना ते डेली आपल्याला वारंवार येणारच आहेत. जसं की पहा,
राज्य सरकारने काय म्हटलं होतं, ज्यावेळेस निवडणुका चालू झाल्या ना त्यावेळेस त्यांनी म्हटलं की 6,000 रुपयांनी आम्ही तुमचं काय सोयाबीन खरेदी करू. MSP त्यांनी जाहीर झाली व MSP आपण कोणत्या बेसिसवर दिलेला आहे, नाफेड आणि केंद्र सरकारचं NFCI ओके यांच्या मार्फत काय केलं जातं पहा, आपल्या राज्यामधील MSP द्वारे त्यांची खरेदी केली जाते. अन्नधान्याची खरेदी म्हणजे विपणन ज्या संस्था आहेत ना त्यामध्ये बेसिकली नाफेड ही राज्य सरकारची आहे आणि NFCI ही केंद्र सरकारची आहे. ओके, मग या दोन कंपन्यांमार्फत काय केली जाते पहा, सोयाबीनची खरेदी केली जाते. मग त्यांनी काय म्हटली की आम्ही 6,000 रुपयांनी तुम्हाला काय हमी भाव देऊ व ज्या शेतकऱ्यांनी याच्यापूर्वी विकलेलं आहे त्यांच्या डायरेक्टली अकाउंटमध्ये पैसे जमा होतील असं कोण म्हटलं होतं, राज्य सरकारने म्हटलं होतं. पण आज घडीला ते शक्य झालेलं आहे का, अद्याप ते शक्य झालं नाहीये किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हमी भावानुसार पैसे प्राप्त झाले नाहीत. सरकारने काय म्हटलं होतं, 6,000 आम्ही MSP देऊ तुम्हाला, पण ते दिलं नाहीये. पण याच्या लागवडीच्या पूर्वी त्यांनी किती म्हटलं होतं पहा, 4,500 रुपये आम्ही 4,600 रुपयांनी आम्ही काय तुम्हाला MSP देऊ असं लागवडीच्या पूर्वी म्हटलेलं होतं. पण आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर ते 4,600 रुपये जे आहे ना तो पण भाव लागत नाही आहे. ओके, मग अगदीच पहा हे शेतकऱ्यांचं तिथं बेसिकली नुकसान होत आहे. ओके, मग ही जी पॉलिसी त्यांनी बनवत आहेत की 6,000 आम्ही देऊ पण ते अद्याप उद्दिष्टपूर्ती तिथं होत नाही आहे. आता याची उद्दिष्टपूर्व का होत नाही आहे तर अगदीच पहा, तो माझा प्रिव्हियस व्हिडिओ पाहून घ्या, कारण यामध्ये त्यांनी फक्त आकडेवारी दिलेली आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकारने असं करणं गरजेचं म्हणून. मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बेसिकली प्रॉब्लेम कुठे कुठे येतात, राज्य सरकारच्या पॉलिसीमध्ये काय चुका आहेत आणि जे राज्य सरकारच्या पॉलिसी आणि केंद्र सरकारच्या पॉलिसीमध्ये कुठे कुठे चुका होतात हे त्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व आज घडीला जर तुम्ही सोयाबीन तेल जर खरेदी करण्यासाठी गेलात तर तिथं पण तुम्हाला जास्त प्राईस दिसते, पण शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव लागत नाही. मग याची उत्तरं मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत, तर तो व्हिडिओ प्लीज तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजून येईल की शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सुद्धा किंवा कापूसला भाव का लागत नाही आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस व्हिडिओ पाहिला असतील ना तर त्यांना परत हे वाचण्याची आवश्यकता नाही आहे. ओके, त्याच्यानंतर ही पण न्यूज पाहिलेली आहे आपण. नेक्स्टकडे पहा, CSATची तयारी दिलेली आहे, मी त्याला स्किप करतो आहे. नेक्स्ट आहे रुपयाच्या अवमूल्यामुळे परदेशातून कर्ज महाग. ओके, आता अगदीच पहा हे छोटंसं दिसत आहे पण याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे व UPSC डायरेक्टली यावरून प्रश्न विचारू शकते. आता इथे आहे इंडिया व इथं आहे USA. ओके, मग मी आहे पहा स्वतः बिझनेसमॅन, असं कन्सिडर करा मी बिझनेसमॅन आहे. मग माझी कोणती कंपनी आहे, NP अशी माझी कंपनीचं नाव आहे. मग पहा NP नावाच्या कंपनीला मला काय करायचं आहे, भांडवल गोळा करायचं आहे. ओके, मला भांडवल गोळा करायचं आहे, परंतु मला भांडवल मिळत आहे का देशामध्ये, तर भांडवल मिळत नाही आहे किंवा माझ्या कंपनीमध्ये कोणीही इन्व्हेस्ट करायला तयार नाही आहेत. मग मी बँकेकडे गेलं, बँक मला लोन देत नाही आहे. SBIमध्ये गेलं, SBIने लोन वगैरे हातखडा केले. मग मी कुठे गेलं, भारतामध्ये मला लोन मिळत नसेल म्हणून मी कुठे गेलं, USAमध्ये गेलो. पहा USA मला अगदीच पहा $100 लोन मिळालं, $100 लोन मिळालं. ओके, व हे लोन कधी मिळालेलं आहे पहा 2021मध्ये हे मला लोन मिळालं. मग त्या कंडिशनमध्ये 2021ला अगदी डॉलरचं मूल्य काय होतं, अगदीच 74 रुपये किंवा 72, ठीक आहे 74 रुपये असं मूल्य होतं, असं लक्षात घ्या 2021मध्ये, बरोबर. मग आता 2024ला ना मला काय करायचं आहे, हे कर्ज फेडायचं आहे. ओके, 2021मध्ये हे कर्ज घेतलेलं होतं, आता 2024 आल्यानंतर मला हे कर्ज फेडायचं आहे. मग मला किती $100 द्यायचे आहेत म्हटल्यानंतर आता याचं आज घडीला मूल्य किती झालेलं आहे पहा, ह्या डॉलरचं मूल्य झालेलं आहे 87 रुपये एवढं मूल्य झालेलं आहे. मग मला सांगा याचं मी इथं हॅपी होणार आहे की नाराज होईल, मग हॅपी होईल की नाराज होईल. तर अगदीच पहा मी 74 रुपये घेतलेले होते व 87 रुपये डायरेक्टली मला परत करायचे आहेत म्हटल्यानंतर काय होणार आहे, तर कर्ज महागलेलं आहे. आय होप पॉईंट समजलेला असेल. मग मी इथं हॅपी असेल की नाराज असेल, तर अगदीच पहा सॅड असेल. ओके, मला दुःख होत आहे की मी तिथून थोडंसंच कर्ज घेतलं व त्याची किंमत एवढी मोठी झालेली आहे. त्यामुळे रुपयाच्या अवमूल्यामुळे परदेशातून कर्ज जे येतात ते महाग झालेले आहेत. ओके, हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. UPSC हेच करते, रुपयाचं जर अवमूल्यन झालं असेल तर काय होतं, कर्जावरती इम्पॅक्ट काय होतं असं म्हटलं जातं. तर अगदीच कर्ज महागले जातात व जे व्यापारी मंडळ आहे ते सॅड होतात, बरोबर. आता याच्या उलट पहा, याच्या उलट काय होतं, अगदीच 2021मध्ये $100ला जर 74 रुपये होते व आता इथं जर पहा रुपयाचा अवमूल्यनाऐवजी जर रुपया स्ट्रॉंग झाला असता म्हणजे 74 रुपयाच्या ऐवजी जर इथं पहा फक्त 60 रुपयाला $1 अशा पद्धतीने जर मिळत असता तर मी खुश झालो असतो का, तर अगदीच पहा मी खूप हॅपी झाला असतो, कारण मी 74 रुपये घेतले होते व द्यायचं काय होतं मला 60 रुपये द्यायचे आहेत आता फक्त. मग यासाठी मी खूप खुश झालो असतो, परंतु झालं काय, रुपयाच्या अवमूल्यनामुळे आता कर्ज महागलेली आहेत, त्यामुळे जो व्यापारी आहे ना तो अगदीच इथं नाखुश असेल.
मग आय होप ही पण न्यूज तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेली असेल. त्याच्यानंतर बँक मित्रांचा आंदोलनाचा इशारा, तुटपुंजे मानधन सेवा शर्तींचे संरक्षण नसल्याने त्रस्त. ओके, ही पॉलिसीमधील फ्लो आहे. त्याच्यानंतर अगदीच तुम्ही जर पाहिलात तर आपल्याला सध्याला चर्चेत कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत या माहिती असणं गरजेचं, त्यानिमित्ताने ही न्यूज महत्त्वाची आहे. ओके, तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो. नेक्स्ट आपण जाऊयात आजचं इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेसमध्ये पहा 9 वर्ष ऑफ स्टार्टअप इंडिया, मॉन्युमेंटल अचिव्हमेंट, नॉन स्टॉप प्रोग्रेस. ओके, तर पहा 2016मध्ये अगदीच बिअरली फ्यू स्टार्टअप होते आपल्या देशभरामध्ये, पण एकच मिनिट पेन चेंज करेन. पण आता सध्याला तो तुम्ही जर पाहिला तर मोर दॅन 1,57,000 स्टार्टअप आपल्या देशभरामध्ये आहेत. प्लीज ही जी ॲडव्हर्टाईज आहे ना ती लक्षात ठेवा किंवा तुमच्या डायरीमध्ये ही ॲडव्हर्टाईज लिहून ठेवा. आणि 2016मध्ये युनिकॉर्न फक्त फ्यू होते, तर आता पहा आज घडीला 100+ युनिकॉर्न आहेत आपल्या देशभरामध्ये. आता युनिकॉर्न नावाची संकल्पना मी तुम्हाला बॅकवर्ड लिंकेजमधून सांगितलं होतं. आय थिंक सोमवारचा तुम्ही वृत्तपत्र विश्लेषण आठवा, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ही वर्ड तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत म्हणून, व आलं इथं लगेच युनिकॉर्न आलेलं आहे. प्लीज सिलेबसमध्ये जाऊन हे जे स्टार्टअप्स आहेत, युनिकॉर्न्स आहेत, यांना प्लीज एकदा लक्षात ठेवा. त्यानंतर एंजल इन्व्हेस्टर कोण असतात हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. UPSC वरून डायरेक्टली प्रश्न विचारते. ओके, त्याच्यानंतर पहा 48% स्टार्टअपमध्ये एकतरी महिला डायरेक्टर आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर स्टार्टअप्स नाव फ्लरिश इन 95% ऑफ डिस्ट्रिक्ट. पूर्वी व्हायचं काय तर पूर्वी फक्त मोठ्या मोठ्या शहरात जसं की बेंगलुरूमध्ये जास्त स्टार्टअप होते, जसं अनअकॅडमी स्टार्टअप. ओके, पूर्वी तसे जे स्टार्टअप होते ना ते फक्त पूर्वी मोठ्या शहरांमध्येच होते जसं बेंगलुरू. पण आज घडीला जर तुम्ही पाहिला तर 95 डिस्ट्रिक्टमध्ये हे स्टार्टअप पसरलेले आहेत. म्हणजे अगदीच 95 डिस्ट्रिक्ट नाही तर 95% डिस्ट्रिक्ट्स. ओके, म्हणजे हा आपला प्यारा भारत आहे. या प्यारा भारतामधील जेवढे डिस्ट्रिक्ट आहेत ना त्यापैकी 95% डिस्ट्रिक्टमध्ये आज घडीला स्टार्टअप काम करत आहेत. ओके, त्यामुळे हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यासोबतच पहा 17.2 लाख प्लस डायरेक्ट जॉब क्रिएटेड अक्रॉस व्हेरियस सेक्टर. ओके, यामुळे या स्टार्टअप्समुळे 17.2 लाख जॉब्स तिथं क्रिएट झालेले आहेत. हे अगदीच आपल्या देशाला गती देण्याचं काम स्टार्टअप करत आहे सध्याला. त्यानंतर नियरली 13 लाख करोड फंडिंग सिक्युअर्ड. ओके, म्हणजे अगदीच फंडिंग पण यामध्ये रेज झालेली आहे. 13 लाख करोड आपण तिथं फंडिंग रेज केली. ओके, तर हा पॉईंट प्लीज तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की स्टार्टअप इंडियाबद्दल जर प्रश्न आला तर तुम्हाला अगदीच याबद्दल लिहिता येणं गरजेचं. त्यासाठी हे व्हॅल्यू ॲडिशनसाठी मी मटेरियल दिलेलं आहे. व हे कोणी छापलेलं आहे तर अगदीच पहा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही ॲडव्हर्टाईज आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर गाईड टीचर बॅटमॅन. आता हा आर्टिकल ना मी या आर्टिकलला तुम्हाला रवीश कुमार यांचं व्हिडिओ पाहण्यासाठी सांगत आहे. ओके, प्लीज तुम्ही रवीश कुमार यांचं व्हिडिओ पहा. अगदी कोणतं आहे तो व्हिडिओचं नाव इक्बाल चागला यांच्याबद्दलचा तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आता अगदीच मी इक्बाल चागला यांचं निधन झाल्यानंतर फक्त वन स्टेटमेंटमध्ये ही न्यूज घेतली होती, परंतु त्यांचं कार्य अगदीच मला पण माहिती नव्हतं. पण काल रवीश कुमार यांचं व्हिडिओ मी पाहिलं. ओके, मग अगदीच तुम्ही पण तो व्हिडिओ पाहून घ्या, त्यामध्ये तुम्हाला अगदीच पॉईंट समजून जातील. आता परीक्षेला विचारलं जाणार नाही, पण आपला तशा पद्धतीची नावं माहिती असणं खूप गरजेचं. त्यानंतर एक्सप्लेन डिफेन्स. मी ह्या तिन्ही न्यूज तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ओके, तर आता आपण इथे थांबलं तरी चालेल. पहा त्यानंतर हे 1, 2 आणि 3 हे फेजेस काय आहेत, जे सीज फायर झालं ना त्याबद्दल मी सांगणारच आहे, काळजी करू नका. आगामी लेक्चरमध्ये आपण या न्यूजला आपण कव्हर करूयात. ओके, तर आता इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.